मुक्ताईनगर याच ठिकाणी आपल्या प्रचारासाठी पंकजा मुंडे देखील यांची सभा झालेली आहे। प्रचारासाठी तर प्रत्येकजण त्याच्या पक्षाचे नेते येतील। मधल्या काळामध्ये 27 तारखेला माननीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण मुक्ताईनगर प्रचारासाठी येऊन गेले होते आणि प्रचारासाठी येणे आणि प्रचार करणे हे काही गैर थोडीच आहे, आले असेल ते। पंकजा मुंडेंनी मुक्ताईनगरमध्ये कमळ फुलवण्याचं आवाहन जे आहे ते मतदारांना केलेलं आहे। अहो तुम्ही आता कशी काय बोलता काय समजत नाही मला। ते काही धनुष्यबाण फुलवण्याचं आव्हान थोडीच करणार आहे। त्यांना कमळ फुलवण्याचे आज आवाहन करण्यासाठीच बोलवलं होतं, पण तेच आवाहन करणार आहे ते। रक्षा खडसे यांनी शाहिरीतून जे आहे प्रत्यक्ष खडसेंचं वर्चस्व हे होतं आणि पुढेही राहणार असं म्हटलेलं आहे। याकडे शुभेच्छा आहे त्यांना। वर्चस्वाची लढाई असेल तर शुभेच्छा आहे त्यांना। महिला सुरक्षित नाही म्हणता येते की मुक्ताईनगरमध्ये दादागिरी गुंडागिरी वाढलेली आहे, त्याच्यासाठी मी आता निवडणुकीवर रिंगणात उतरली या नगरपंचायत। आजपर्यंत कधीच नाही उतरलं। मला या दोघी गोष्टीचा ताळमेळ समजत नाही आहे। मला काही बुद्धिवान लोकांची इतकी मी बुद्धिवान नाही, कारण मी फक्त ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट नाही आहे। तेवढं मला समजत नाही की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था बरकरार राहत असेल। कारण नगरपालिकेचं इलेक्शन हे फक्त मला असं वाटतं की नगरपालिकेपुरतं आहे आणि स्थानिक मूलभूत सुविधांपुरतं असतं। नगरपालिकेत सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था कशी बरकरार राहू शकते याचं मला काही तारतम्य समजत नाही। एखादा केंद्रीय मंत्रिपदावर बसल्यावर जर असं म्हणत असेल की नगरपालिकेत सत्ता आल्यावर मी इथे कायदा सुव्यवस्था आणेल आणि गुंडगिरी नष्ट करेल, तर मला असं वाटतं की पोरकटपणाचं विधान आहे। नगरपालिकेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी, वॉटर गटर मीटरचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असली पाहिजे, अशा पद्धतीची मी आतापर्यंत ऐकत होतो। पण ताईंचं काही जर वेगळं मत असेल किंवा त्यांचे वेगळं त्याच्यात कन्सेप्ट असेल की नगरपालिकेत सत्ता आल्याने गृह डिपार्टमेंट त्यांचं होऊन जाईल आणि गृह डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग ते उद्या दिवशी कायद्याचा धाक निर्माण करतील आणि जे गुंड असतील त्यांना कुठेतरी वटणीवर आणतील, असं काही कन्सेप्ट त्यांचा असेल तर हरकत नाही। घराणेशाहीचाही त्यांनी आरोप केलेला आहे की जे आमच्यावरती घराणेशाहीचा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? जो घराणेशाही करत नाही त्याला आहे। हे काय हे घराणेशाहीच्या संदर्भात यांचं ऐकून कोण ऐकेल? यांचं घराणेशाहीच्या संदर्भात ज्यांच्या घरामध्ये ग्रामपंचायतपासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य स्वतः लढले, सरपंच स्वतः झाले, झेडपी लढले, सभापती झालात, हरिभाऊंचं सन्माननीय हरिभाऊंचं तिकीट ऐन वेळेवर अर्ध्यातून तिकीट करून खासदार झालात, 3 वेळा खासदार झालात, तुमच्याच कुटुंबात आमदार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये MLCचा उमेदवार होता, तुमच्या कुटुंबात जिल्हा बँक आहे, तुमच्या कुटुंबात दूध संघ आहे। एकाच घरात एवढा असलेला माणूस जर घरवारीशाही बोलत असेल तर त्यांना देवच त्यांचं भलं कर। मग पती वारल्यामुळे 100% बरोबर आहे ना। पती वारल्यामुळे अनपेक्षित त्या आल्या, पण ननंदबाई कसे काय आल्या, सासूबाई कसे काय आल्या, सासरे कसे दुसऱ्या पक्षात जाऊन झाले ना, आता कसे सासरे 2च मिनिटात तिथे आले।